नमस्कार मंडळी, आपल्या माऊलीज किचनमध्ये मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सातारा भागात या काळ्या घेवड्याला काळे हुलगे असं म्हणतात। ही भाजी चवीला खूपच अप्रतिम लागते आणि खास करून भाकरीसोबत तर याची चव भन्नाट लागते। आमच्याकडे सातारा भागात हे हुलगे खूप जास्त प्रमाणात बनतात आणि श्रावण महिन्यात हे काळे हुलगे भरपूर मिळतात, म्हणून याला श्रावणी काळा घेवडा, चवळीच्या शेंगा, काळे हुलगे असं म्हटलं जातं। नुसती कांदा आणि टोमॅटोमध्ये ही भाजी परतलेली इतकी छान लागते। तुम्ही आजपर्यंत कधी बनवली नसेल तर नक्की या पद्धतीने करून पहा। आज आपण काळ्या हुलग्याची मस्त अशी सुक्की भाजी बनवणार आहोत। सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर इथे तुम्ही पाहू शकता की ह्या श्रावणी घेवड्याच्या शेंगा अशा प्रकारच्या असतात। जेव्हा आपण ह्या साफ करतो तेव्हा त्याच्या आतमध्ये ह्या काळ्या रंगाच्या बिया निघतात आणि ही भाजी खरंच चवीला अप्रतिम लागते। तर इथे मी हा सर्व श्रावणी घेवडा साफ करून घेतला आहे आणि तुम्हाला हा श्रावणी घेवडा किंवा हे काळे हुलगे श्रावण महिन्यात भरपूर प्रमाणात मिळू शकतात। हे तुम्ही पाहू शकता किती छान अशा कोवळ्या शेंगा मिळाल्या आहेत। यामधल्या सगळ्या बिया अशा काढून घ्यायच्या। तर इथे तुम्ही पाहू शकता की हा काळे हुलगे स्वच्छ असे सगळे साफ करून घेतले आहेत। या शेंगांमधल्या या बिया काढून घेतल्या आहेत। तर आपल्याला 1 ते 2 पाण्याने या शेंगा स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये घालून उकळून घ्यायच्या आहेत, कारण त्या पटकन शिजल्या पण जातात आणि आपली सुक्की भाजी ही पटकन बनली जाते। तर या काळ्या घेवड्यासाठी इथे मी 4 मोठे कांदे घेतले आहेत बारीक चिरून, 1 टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो फक्त एकच घाला, जास्त टोमॅटो घालू नका, नाही घातला तरी चालेल, पण घेतला तर फक्त 1 टोमॅटो घ्या। या भाजीसाठी कांद्याचं प्रमाण हे थोडं जास्त लागतं। आता मसाल्यामध्ये मी इथे घाटी मसाला वापरला आहे। तुमच्याकडे रोजच्या वापरण्यामधला जो लाल तिखट मसाला आहे तो तुम्ही घेऊ शकतात। चवीनुसार मीठ घेतलं आहे। या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये तेल आणि पाणी लागणार आहे, ते पुढे आपण रेसिपी करता करता पाहून घेऊ। तर इथे घेवडा शिजवण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाण्याला छान उकळी आली आहे। आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊ आणि हा जो श्रावणी घेवडा आहे किंवा हुलगे आहेत हे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। आता हे आपण गरम पाण्यामध्ये घालून घेऊ आणि याला छान असं मोठ्या आचेवर शिजवून घेऊ। अगदी 8 ते 10 मिनिटांमध्ये हे काळे हुलगे पटकन शिजले जातात। या काळ्या हुलग्याची आमटी सुद्धा करू शकतात, पण आज इथे मी तुम्हाला सुक्की भाजी दाखवणार आहे। तर इथे हुलगे शिजेपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ। इथे कढई गरम झाली आहे, यामध्ये 3 ते 4 पळी इतकं मी तेल घालून घेत आहे। आता यामध्ये जो आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून घेऊ आणि कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्या काळ्या घेवड्याची तुम्ही आमटी सुद्धा करू शकता, ती सुद्धा चवीला अप्रतिम अशी लागते। पण आज आपण इथे फक्त सुक्की भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला आमच्याकडे सातारा भागामध्ये या हुलग्याची सुक्की भाजी कशी करतात ती दाखवत आहे। तर इथे कांदा छान असा भाजून झाला आहे। आता आपण यामध्ये जो टोमॅटो बारीक कापून घेतला होता तो घालून घेऊ। तर टोमॅटोचं प्रमाण हे फक्त एकच घ्या, जास्त टोमॅटो घालायचा नाहीये। आता टोमॅटो सुद्धा आपल्याला छान नरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर आपण जे हुलगे ठेवले होते शिजवण्यासाठी ते सुद्धा पहा छान असे शिजले आहेत। त्यामधला एक तुम्हाला घेवडा दाखवते, अगदी बघा असा नरम होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। आता इथे हे जे पाणी आहे हे तुम्ही न टाकून देता जर तुम्हाला आमटी करायची असेल तर संपूर्ण तुम्ही हे पाणी वापरू शकतात। इथे आपण फक्त सुक्की भाजी करणार आहोत, त्यामुळे मी यामधलं साधारण 1 वाटीभर इतका पाण्याचा वापर करणार आहे। मला जर याची आमटी करायची असेल तर यामध्ये वाटण वगैरे न टाकता काय करायचं, हे जे शिजवलेले हुलगे आहेत हे 2 ते 3 चमचे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि आता आपण जशी फोडणी देणार आहोत तशीच फोडणी देऊन त्यामध्ये तुम्ही बारीक केलेले हुलगे आहेत ते घालू शकतात। याने काय होईल की तुमची जी ग्रेव्ही आहे याला थोडासा दाटसरपणा येईल आणि चवीला उत्तम अशी ही आमटी लागते। ते आपले हे हुलगे छान असे शिजले आहेत। आता हे सगळे आपण काढून घ्यायचे आणि पाणी एका बाजूला ठेवून द्यायचं। तर इथे आपला टोमॅटो सुद्धा छान असा नरम झाला आहे। आता यामध्ये घाटी मसाला घालून घेऊ। तुमच्याकडे घाटी मसाला नसेल तर रोजच्या वापरण्यामधला जो लाल तिखट मसाला आहे तो तुम्ही घालू शकतात। मसाला घालून 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आणि यामध्ये आपण पाणी काढून ठेवलेले जे हुलगे आहेत आपले शिजलेले ते सगळे घालून घेऊया। इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे। आपण हुलगे शिजवताना त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ थोडंसं प्रमाणामध्येच घाला। मीठ घालून पुन्हा सर्व एकजीव करून घ्यायचं। तर आपण जे हुलगे शिजवण्यासाठी पाणी ठेवलं होतं त्यामधलं 1 वाटीभर इतकं पाणी मी यामध्ये आता घालत आहे। यामुळे आपल्या भाजीला थोडासा एक ओलसरपणा येईल। पाणी घालून झालं की सर्व छान एकजीव करून घ्यायचं। इथे सर्व छान एकजीव करून झालं आहे। आता यावर आपण झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची आणि गॅसची फ्लेम ही अगदी स्लो ठेवायची। तर इथे 5 मिनिटं झाले आहेत, झाकण काढून घेऊ। तर पहा काय मस्त अशी सुक्की आपली काळ्या घेवड्याची भाजी तयार झाली आहे। आता यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची।
तर इथे आपली ही काळ्या घेवड्याची म्हणजेच काळ्या हुलग्याची भाजी तयार आहे। तर तुम्ही पाहू शकतात किती झटपट आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये ही सुकी भाजी तयार होते। तुम्ही जर कधी श्रावण घेवड्याची भाजी खाल्ली नसेल किंवा बनवली नसेल तर अशा पद्धतीने नक्की करून पहा। खूप छान चवीला लागते आणि अप्रतिम अशी ही भाजी बनते। मला काळ्या हुलग्याची ही सुकी भाजी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा करून पहा। पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील। धन्यवाद।